नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्रावणी सचिन देवकर। मी इयत्ता 6वी शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जी.प.मा. शाळा पानकनेरगाव। मी हे पुस्तक वाचलेलं आहे। या पुस्तकाचे नाव आहे उंदीर मामा गेले जत्रेला। या पुस्तकाची किंमत आहे फक्त 25 रुपये। या कवीचे नाव आहे भगवान दाताराम। हे पुस्तक खूप छान आहे आणि या पुस्तकातल्या गोष्टीचं नाव आहे उंदीर मामा गेले जत्रेला। चला तर आपण सुरुवात करूया। आबासाहेब देशमुखांचा वाडा खूप मोठा होता। चांगल्या ऐसपैस 6-7 खोल्या होत्या। वाड्यावर फारशी गर्दी नव्हती। आबासाहेब, त्यांची पत्नी आणि उद्या, श्रीरंग आणि रेणुका ही त्यांची 3 मुलं एवढीच माणसं वाड्यावर राहत होती। वाड्यावर राहत असत। सदू आणि भानू हे 2 गडी कामाला होते। आबासाहेब चांगले श्रीमंत शेतकरी होते। त्यामुळे घरात धान्याची पोती भरलेली असत। घरातली एक भली मोठी खोली धान्य ठेवण्याची होती। तिथे गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी यांची पोती भरून ठेवलेली असत। त्याशिवाय गुळाच्या ढेपी, शेंगदाण्याचे पोळी असं बरंच सामान ठेवलेलं होतं। त्या खोलीला सारे जण कोठी घर म्हणायचे। जसं लागेल तसं त्या खोलीला सारे जण त्या कोठी घरातून सामान आणायचे आणि वापरायचे। एका रात्री आबासाहेबांच्या त्या वाड्यावर उंदीर मामाचं कुटुंब अगदी लपत-छपत हळूच उघड्या खिडकीतून आत शिरलं आणि त्या कुटुंबानं कोठी घरात मुक्काम केला। त्या कोठी घरात रचून ठेवलेली धान्याची पोती, गूळ, खोबरं, शेंगदाणे, रवा, पोहे असं सारं पाहून उंदीर मामा तर वेडच लागायची वेळ आली। काय खाऊ अन काय नको असं होऊन गेलं। हे उंदीर मामा पूर्वी जिथे राहत तिथे खाण्याचे फारच हाल होऊ लागले। त्यामुळे चिमण्या, मिन्या, टिंगी ही उंदीर मामाची पोरं वरचेवर आजारी पडू लागली। शिवाय जागाही लहान असल्यामुळे जरासं इकडं तिकडं काही शोधावं म्हटलं की लगेच साऱ्यांना पत्ता लागायचा आणि मग कोणीतरी म्हणायचं, नुसता वैताग आणलाय या उंदीरांनी। ते काही नाही, आता एक मांजर पाळलंच पाहिजे। ते ऐकलं की उंदीर मामाच्या छातीत धस्य व्हायचं। उंदीर मामांना पकडण्यासाठी पिंजराही ठेवला जायचा। त्या रात्री सर्वांनाच फार काळजी घ्यावी लागायची। मग दुसऱ्या दिवशी ती बाई नवऱ्याला म्हणायची, पाहिलं एकही उंदीर पिंजऱ्यात सापडला नाही। उंदीर आता शहाणे झाले आहे। एकदा तर त्या बाईनं उंदीर मामांना मारण्यासाठी कसल्या तरी वड्या ठेवल्या। त्या खाऊन उंदीर मरतात बाहेर जाऊन असं एकदा उंदीर बाईंनी टीव्हीवर पाहिलं होतं। त्यामुळे तिला शंका आली की ह्या वड्या आपल्याला मारण्यासाठीच ठेवल्या आहेत। तीन पोरांना समजावून सांगितलं, बरं का रे बाळांनो, इकडे तिकडे पडलेले काही वाही खाऊ नका, त्यानं आपल्या जीवाला धोका आहे। त्या रात्री फारच उपसमार झाली। हे असं किती दिवस जायचं ते घर सोडायचं असं उंदीर मामा ठरवलं। धन्यवाद।